आज मटार फुलावर याची मी भाजी करणार आहे. बटाटा सगळी आता हे फुलावर सगळं बारीक करून घेतलं आहे. ते गरम पाणी केलं आहे. याच्यामध्ये एक 5 मिनटं झाकून ठेवायचं. 5 मिनटं झाले, झाकण काढते. पाणी उपसून टाकते याच्यातलं. तर गरम पाण्यामध्ये टाकायचं हे फुलावर. त्याच्यातलं पाणी मी उपसून काढते आणि फोडणीला देते मग भाजी. आता त्याच्यामध्ये साहित्य टाकायला एक कांदा मोठा असा चिरून घेतला, एक टमाटो असं मोठं एक चिरून, कढीपत्ता, हा एक बटाटा असा चिरून घेतला, धुवून घेतला आहे मी. हे मटार हे पण धुवून घेतलं आहे. आलं लसूण हे असं आबडधोबड करून घेतलं बारीक. हा कढीपत्ता, कोथिंबीर, अजून हे 1 चमचा दुधावरची साय मलाई, कारण का त्याच्यामध्ये आपण भाजीमध्ये खोबरं नाही टाकणार किंवा शेंगदाण्याचं कूट पण नाही, मग तिखट लागू नये म्हणून 1 चमचा अशी मलाई टाकायची त्याच्यामध्ये. मग तिखट लागत नाही आणि मस्त लागते अगदी. फोडणीवर ही घालायची मलाई. कढई तापली, कढई तापली, तेल ओतते. तेल तापू दे, मग जिरं मोहरी ते टाकते. तेल तापले का बघते. जिरं मोहरी, जिरं, कढीपत्ता, कांदा, मीठ 1 चमचा, टमाटो, हे आलं लसूण ह्याच्याबरोबरच परतून घ्यायचे. परतू द्यायचा. कांदा शिजू दे, झाकण ठेवते. परतला का बघते. चांगला परतला कांदा. मध्ये टाकायचं 1 चमचा. कांदा आता चांगला परतला सगळं. मध्ये पण त्याच्यामध्ये वेगळी चांगली. आता मी हळद ते मसाला चटणीची टाकते. हळद, लाल तिखट 1 चमचा, काश्मीरी 1 चमचा, धन्याची पावडर 1 चमचा, गरम मसाला आवडा अर्धा चमचा, हिंग चिमूटभर, थोडंसं पाणी घालते गरम त्याच्यामध्ये. चांगलं म्हणजे परतून येतं अगदी. ते पाणी आटपर्यंत परत त्याला तेल सुटून चांगलं मग भाजी ते फोडणीला घालायचं. झाकून ठेवते 2 मिनटं. झाकण काढते. चांगलं तेल सुटले आहे त्याला. तेल सुटले, पाणी सगळं आटलं. आता ते तर पहिला फुलावर ओतते त्याच्यामध्ये. दोन मिनटं झाकण ठेवते. याच्यावर झाले 2 मिनटं, झाकण काढते. आता हा बटाटा, माझी साधी सोपी भाजी आहे ही. मी रोज जशी अशी घरी करते अशीच भाजी करते ही मी.
परत झाकण ठेवते 2-3 मिनटं. झाकण काढते. आणि शेवटी मटर ओतायचं मागून. मटर ओतते. आता गरम पाणी ओतते. जेवढं तुम्हाला भाजी पातळ जर जास्ती हवी तर तुम्ही जास्ती पाणी ओता याच्यामध्ये. मी थोडं 1 ग्लासच पाणी घेतले. अशी लपतपीस करणार आहे, जास्ती पातळ नाही करणार. झाकण ठेवते शिजू दे. झाकण काढते. छान झालं आहे. कोथिंबीर टाकते. दोन मिनटं शिजू दे. गॅस बंद करते. भरून घेते. झाली आता भाजी आणि मस्त अगदी. काही गरम आहे आणि जास्त पातळ वाटते. पातळ नाही आहे ही, घट्ट होणार आहे. सगळं बटाटा पण शिजलं आहे. बटाटा पण शिजलं आहे. बंद करते. भरून घेते. भाजी आता भरून घेते. झाली भाजी माझी. फ्लॉवर, बटाटा, मटार. माझी रेसिपी आवडली तर शेअर करा, लाईक करा. तुम्ही पण अशी करून बघा. कशी झाली सांगा. 1 नंबर होणार, अगदी भारी.